जाओ और उस ऊंचाई से दुनिया को चिल्लाकर बताओ कि ये है मेरा लेवल। नरत्न श्रीपती अष्टौधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि अशा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करीत आहे। 2000 सैन्यांसोबत एकटा झुंजतो त्याचे नाव बाजी, 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला आणतो त्याचे नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीवरचा कळस चोरून आणतो त्याचे नाव धनाजी, एकटा ठाण्या वाघाला भिडायला जातो आणि उभा फाडतो त्याचे नाव छत्रपती संभाजी महाराज। आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचे नंदनत्व तोरण बांधणारे आपले श्री छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना पुतला घाम याला कोण खाली असते ने दरबारी पुस्ती बेगमे बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहची आई बरं का। नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनी मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला। नाव तेच अफजल खान जिका जागता जणू सहितानं खान बोललं छाती टोकून शिवबाला टाकतो चिरडून। मरहब्बा सुभानअल्लाह कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत, तेच गोड दळ पायदळ फौज फाटा लई बक्कळ, अंगिदा हातीचं बळ पाहणारा कापे चळचळ, वाटेत भेटेल त्याला चिरडीन त्याची खानाची सेना निघाली, गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली, कोण रोखिनार हे वादळ। आता शिवबाचं काय खरं नाही, इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर नाला कसा तोपणार, काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार। तेव्हा पंत काय म्हणतात, महाराज अफजल खान हा आदिलशाहीचा सेनापती आहे, शिवाय त्यांनी आपल्या मोठ्या बंधुरायांना म्हणजे संभाजी महाराजांना त्यांना कणकगिरीच्या वेड्यावर ठार मारले होते। तेव्हा रायबा म्हणतात, महाराज आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, परंतु आपला जीव वाचणं मोलाचे आहे। तेव्हा मासाहेब म्हणतात, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहद्दर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा त्यो छावा ओके ह्या आपल्या